स्वामी समर्थ महाराज। परमेश्वर सर्वांचा आहे, सर्वांच्या मदतीला धावून जायला तत्पर आहे. भक्तांवर कृपेची उधळण करताना तो कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाही. अशा कृपाळू परमेश्वराचा बाजार मांडणं हा अक्षम्य गुन्हा आहे. ईश्वराला वेठीला धरून स्वतःची पोतडी भरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही स्वामी लीला. कसली गर्दी जमले इतकी? श्रीकृष्ण त्रिविक्रम या तीर्थक्षेत्राचं नाव ऐकलंय का? नुसतं ऐकलं नाही, तिथल्या श्रीकृष्णाचं साक्षात दर्शन घेतलंय आम्ही. तिथून एक ज्ञानी विद्वान महंत आलेत. ते गावकऱ्यांना उपदेश करतायत आणि त्यांच्या समस्यांवर उपाय सांगतात. साक्षात द्वारकेहून आलेले महापुरुष श्रीकृष्णाचं साक्षात दर्शन घेतले. अशा महापुरुषाचं दर्शन घ्यायलाच हवं. सगळ्या समस्यांवरती एकच उपाय, स्वामी समर्थ नाम. त्याचा जप करा, सगळं काही व्यवस्थित होईल. स्वामी समर्थ. खोटा आहे, साप खोटा आहे. ए बाबा, शहाणा असशील ना तर चांगल्या एका वैद्याला दाखव. स्वामी नाम हा पोट दुखीवरचा उपाय होऊ शकत नाही. कृष्णाच्या चरणी आयुष्य घालवलेलं तुम्ही त्या स्वामींचं कसलं नाव घेताय? इतकं कसं अधपतन झालं तुमचं? अहो, स्वामी म्हणजे श्रीकृष्ण, स्वामी म्हणजे द्वारकानाथ. छे छे छे, काय हा अनाचार! तुमच्याबद्दल आदर आणि श्रद्धा वाटून तुम्हाला भेटायला आलो होतो, पण अपेक्षा भंग केला तुम्ही. आपल्या कामाशी प्रतारणा केली. तुम्ही कसे काय नादी लागलात त्या स्वामीच्या? कसा काय नादी लागलो? माझ्या उद्धाराची घडी आली होती म्हणून नादी लागलो. मोठी सुरस कथा आहे, बसा सांगतो. आमच्या श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्री मंदिराच्या बरोबर समोर नारायण सरोवर आहे. अत्यंत सुंदर आणि पाण्यानं तुडुंब भरलेलं सरोवर. त्या सरोवरात स्नान केल्यानंतर मागच्या 7 जन्मांची पापं धुतली जातात अशी श्रद्धा आहे. लोकांच्या या श्रद्धेचा फायदा घेऊन आम्ही तिथे बाजार मांडला होता. जा कर स्नान, जा. हो, पण आत्ताचे पैसे हे आजच्या स्नानाचे बरं का. उद्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील. हो, सांगून ठेवतोय, नाहीतर उद्या याल आणि हुज्जत घालत बसाल माझ्याशी. चल जा, कर स्नान, जा. या सरोवरात स्नान केल्याने किती जणांचं भलं झालंय काय माहिती नाही, पण या सरोवरामुळे आपल्या मात्र 7 पिढ्यांची ददात मिटणार आहे. मला वाटतं हे सरोवर देवानं खास आपल्यासाठीच बनवलंय. मग राखण करतो ना आपण त्याची. मग जो तळे राखणार तो पाणी चाकणारच की. काय रे?
ए तो बघा, तू कर न देता स्नानाला चाललाय. अरे बघताय काय, जा धरा त्याला. अरे म्हाताऱ्या, फुकटा स्नान करायला चाललास होय? कर कोण भरणार? कर हो, या सरोवरात स्नान करायचं असेल तर कर भरावा लागतो. त्या गादीवर जाऊन पहिले कर भर, नंतर काय तो खुशाल स्नान कर. पण माझ्याकडे पैसे नाही तो. मी खूप गरीब आहे, काहीच नाही माझ्याकडे. नाही म्हणायला फार मोठी आशा मात्र आहे माझ्याकडे. तिनंच मला इथवर आणलं. या सरोवरात स्नान करून माझी पाप हरतील, दैन्य संपेल, माझ्या बायको पोरांची उपासमार होते ती टळेल. फार दूरवरून आलोय हो. एवढी मला मुभा द्या. हवं तर दोन्ही हात जोडून भीक मागतो तुमची. हे बघ, असं आमच्याकडे रटगाडे गाऊन काय फायदा नाही, समजलं? इथे ते महंत महाराज बसलेत, त्यांना जाऊन काय ते सांग सगळं. चल 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 चल, कर नाही तर चल, चल, चल. दया करा, या गरीब ब्राह्मणावर दया करा. खूप लांबून एकच इच्छा मनात धरून आलोय. वय सरलं माझं, पण पाठीमागचं दारिद्र्य काही जात नाही. कोणत्याही क्षणी परमेश्वराचं बोलवणं येईल. त्याआधी एखादं पुण्य पदी पडावं ही याच अपेक्षा. मरणापूर्वी काही दिवस तरी 2 वेळ पोटभर अन्न मिळावं ही शेवटची इच्छा आहे. अरे वा, फुकटात पुण्य हवंय की काय तुला? हा? देवाच्या चरणी आलास, पण कनवटीची दमडी काही सुटत नाही. असं कसं चालल? ठीक आहे, कनवटीला जे असेल ते तुमचं. कनवटीलाच काय, कालपासून पोटात काही नाही माझ्या. पण दात कोरून पोट भरतो, पण आता दात कोरायला अन्नाचा कणच शिल्लक नाही. म्हणून तर इतक्या लांबवर तंगडतोड करीत आलो. तू इतका दरिद्री असशील तर तू जगून तरी काय करणार रे? नाही नाही, तू मेलेलंच बरं. पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आहे तुझ्या. तुला पुण्य मिळावं अशी द्वारकाधीशाची इच्छा नाहीये, कळलं? नका, असं जुलूम करू नका. या गरीब ब्राह्मणावर दया करा. अहो, माझ्याकडे पैसे नाहीत, पण या गरीब ब्राह्मणाला या सरोवरात स्नान करण्याची परवानगी द्यावं. पुण्यपत्री पडेल तुमच्या. ओय, आम्ही इथे पुण्य कमवायला बसलो नाही, पुण्य विकायला बसलोय. विकत घेण्याची ऐपत नसेल ना तर तसेच मागे लावा. काय झालं? या सरोवराची कीर्ती ऐकून खूप दूरवरून आलोय हो. इथं स्नान केल्यावर पाप क्षालन होईल. माझं 5वीला पुजलेलं दारिद्र्य मरण्यापूर्वी नष्ट होईल अशी उमेद बाळगून आलो होतो. पण इथं बघतो तर यांनी ते पुण्य विक्रीला काढले. पैसे मोजल्याशिवाय स्नान करून देणार नाहीत म्हणतात. परमेश्वरी देणगीवर कर बसविण्याचा अधिकार मनुष्याला नाही. मी चाललोय त्या सरोवरात स्नान करायला, तेही कर न भरता. पाहूया कोण अडवतं ते. अरे जा, अडवा त्या कोसवड्याला.
गरज पडली तर हातपाय तोडत असे. याला अशी अद्दल घडवा की बंडखोरी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. नाहीतर याचं बघून इतरही लोक चोकावतील. आणि का पकडा त्याला. कुठे गेले? कुठे गेला तो गोसावडा? पकडा पकडा त्याला. कुठे गेला तो गोसावड्या? हे बघ पाण्यावरती कोण बसलेले आहेत. बघ कोण आहे ते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. 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 कथा ही स्वामी करुणेची लीला अगाध मायेची आहे सदैव पाठीशी साधही येते स्वामींची. नाम स्मरूया चला. कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज.
वाचवा महाराज, महाराज वाचवा. आजपर्यंत माझ्या हातून खूप चुका घडल्या. गरिबांना नाडून मी पैसा कमवत राहिलो, पण आज खरोखर मला त्याचा पश्चाताप होतोय महाराज. महाराज माझ्या चुका पदरात घ्या. माझा उद्धार करा, माझ्या कृपा करा महाराज. महाराज पुन्हा अशी पापकृत्य माझ्या हातून घडणार नाहीत महाराज. महाराज वाचवा मला. महाराज 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 वाचवा. महाराज वाचवा. वाचवा मला महाराज. महाराज महाराज वाचवा. वाचवा मला महाराज. महाराज 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 वाचवा. महाराज वाचवा मला. महाराज वाचवा. महाराज वाचवा. महाराज वाचवा. महाराज 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 वाचवा. वाचवा महाराज. स्वामी स्वामी स्वामी. पैसा काय माती काय, काळ तो काळच. बुडत्याचा पाय सदोदित खोलात नेणारा. तेव्हा परमेश्वरी कृपेला पैशात तोलू नका. जे त्यानं निर्माण केलंय त्याच्यावर सर्व प्राणी मात्रांचा समान अधिकार आहे. त्याची मालकी फक्त त्याचीच आहे, कुणी एकाच्या बापाची नाही. सर्वांच्या आकाशातल्या मायबापाची आहे. त्याचा बाजार मांडून पैसे कमावण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्याच्या कृपेचा आदर कराल तो त्याच्या कृपेचा अक्षय वर्षाव तुमच्यावर करी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गाळात गळ्यापर्यंत रुतलो होतो, पण योग्य वेळी स्वामींनी हात दिला. पापाचाराचा सगळा पैसा पुण्यकर्मासाठी खर्च केला आणि त्या दिवसापासून मी स्वामी नामाचा, स्वामी उपदेशाचा प्रसार करत फिरतोय. जो स्वीकारतो त्याचं गाडं रुळावर येतं, त्याला योग्य तो मार्ग सापडतो. आणि जो नाकारतो त्याला श्री स्वामींच्या हवाली सोडून मोकळा होतो. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पंचमहाभूतांवर नियंत्रण ठेवतो तो परमेश्वर, आणि त्याच परमेश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ.